गुचा गुचा काय हो, तुम्ही काय पण वाचता. मी माझ्या काही कामासाठी इथे आलो होतो. आईला म्हटलं चल बरोबर, घरी कशाला एकटी बसून राहतेस. काम झटपट उरकून निघालो. जवळच छान कॉफी पिण्याच्या जागा आहेत. आलो आहोत तर कशाला घालवायची संधी. आईला पण आल्याशी बरं वाटेल नाही का. आलो खरा कॉफीसाठी, मात्र आईने रविओली खाण्याचे आधीच ठरवले होते बहुतेक. तिला म्हटलं अगं हा कॅफे आहे, इथे कुठे आलंय रविओली बिरिओली. बाहेर चित्र दाखवलेलं आहे. कसलं रविओली. हां, इथे परत तुझं रविओली आलं. दुसरं काय नको. कुठे दाखवलंय मला बघू. कुठे. आईने बरोबर पकडलं मला. कॉफी महागात पडणार. चल ग, तुला रविओली घे. तू विसरत नाहीस तू. बरोबर बरोबर लक्षात राहतं तुझ्या रविओली म्हणजे. जा, तिला जाऊन सांग काय पाहिजे ते घे. पैसे आहेत ना. माझ्यासाठी कॉफी घे. अफोक खलाश. एवढ्याला असेल ते. तू घे आता. घ्यायची इच्छा झाली ना, किंमत नको बघूस ना. कुठे बसायचं तुला बघ जागा. ही जागा गेली. ही जागा चांगली आहे बघ. इथे याची घंटी वाजेल, मग ते मिळेल आपल्याला तिकडे जाऊन. भूक लागली. इटालियनची भूक लागली. हा, आता होते बरोबर. हा, आता चेहऱ्यावर हास्य आलं तुझ्या. चला, माझी कॉफी पण आज मोठी कॉफी घेतलेली आहे, ती पण मिळेल. लागलं वाजायला, लागलं वाजायला. सुधारबा. चला, आता आईला आनंद सगळ्यात जास्त याचा. पडलं नाही पाहिजे. एका हातात धरलंय तुमच्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी. हे बघ मामी. हा हा, बघू तुझा चेहरा. बघू बघू तुझा काय चेहरा दिसतोय. हा, रविओली पाहून आईचा चेहरा काय खुल्लाय. आणि माझी कॉफी घे आता. गरम गरम आहे तर खाऊन घे. दिसतंय छान. आकर काय आकर. हा, मला. हो. अरे काय एकदम मातृप्रेम. घे लवकर. सगळं ते दूध दुखतंय ना, सगळं तेल मस्का आणि काय काय ते कसं चांगलं नाही लागणार. लागणारच चांगलं. अख्खा काय मग अख्खा खूप तोंडात कशाला ते कापत बसते. कसं आहे, आवडलं. जागा छान आहे नाही. आम्ही गेलो होतो ती जागा तेलावीव शहराच्या उत्तर विभागातील उपनगरात. आईला फिरताना आनंद होत आहे हे पाहून मी तेलावीव शहराच्या उलट भागात म्हणजे दक्षिण उपनगरात दुसरं काम काढलं. त्यानिमित्ताने तिची चाल होते हो. इथे आरोग्यासाठी वयस्कर लोकांना जास्तीत जास्त चालायला आणि जमतील तेवढे जास्त परिश्रम घ्यायला सांगतात. भारतात असताना आम्हाला डॉक्टरने असे कधी सांगितलेले आठवत नाही बुवा. कसं सांगणार. त्या डॉक्टरचा धंदा चालेल का. त्या उलट डॉक्टरने आराम करायला सांगितले की बघा कसा आवडतो आपल्याला तो डॉक्टर. मी आईला दुकानात उपहारगृहात काही घेण्यासाठी आणि पैसे भरण्यासाठी मुद्दाम पुढे पुढे करतो. त्यामुळे काय होतं, वयस्कर माणसाचा आत्मविश्वास वाढतो. आता आमचं फिरून फिरून आम्हाला परत भूक लागली. म्हणजे आता परत काहीतरी खायला पाहिजे म्हणून आम्ही एका अशा जागी आलेलो आहोत. हे कोंबडीची आहेत कळलं. चिचोत आणि ते काळजी आहे. आणि बघ भरपूर पदार्थ आहेत अगदी. आज हे पण आहे तुला स्नित्सेलचं. काय म्हणतेस. मच्छी आहे ना. ठीक आहे. साल्मन आहे आणि तळलेली पण आहे. मी माझं बघतो. तुझं सांग स्वतंत्रपणे सांग तुला काय पाहिजे ते. काय घे घे. काय का मम्मी. आणि भात पाहिजे का काय. स्पगेटी काय नुसती काळजी. मला ही मच्छी घ्यायची आहे. साल्मन खातो मी खूप. आणि वेमा रोसा स्पगेटी माशो. मम्मी रोजचा स्पगेटी व माशो. मम्मी काय अगदी बारीक सारीक. तुझं कोरीव काम चाललंय. भाजी आणि काय घेऊ. भाजी घे. गवारीची भाजी. हां, आज अनेका खेता खरीफ बे बकशा. केन केन केन. हो, तिने मला लसूण काढून देते बघ. वे
כן. ופלפל אחד בבקשה, אני מאוד אשמח. הפלפל האדום. כן, כן. איזה יופי. תודה רבה, תודה מספיק, תודה רבה. והאחד הזה, לא יוותר על המטוגן. כן, אחלה. להיום זהו. איפה היית קודם? אנחנו באנו הרבה פעמים, אבל את לא היית. הייתה תקופה שלא הייתי איזה חודש וחצי, כי נפלתי ושברתי את החוליה. אבל הרבה פעמים אני נמצאת בפנים. גם עכשיו במקרה יצאתי, שמעתי שהוא מחפש אותה, אז הבנתי שיש אנשים ואין מי שייתן שירות. אז יצאתי לתת שירות. אז תחפשו אותי מרגלית. תרגישי טוב. אני מרגלית, אתם יכולים לשאול עליי, וגם אם אני פה, אני אבוא באהבה לשרת. תודה रबा. אתם בטח שמים אותי. לא, זה בסדר, तोदा माझ्यासाठी गरम करायला गेली मुद्दाम. चांगली आहे बाई, एवढी वयस्कर आणि ते काम करते. ती आतमध्ये असते मार्गलीत नव्हतीच. अच्छा, ती बोलली आहे आता तुला पुढच्या वेळी मला सांगा, मी येऊन तुमच्यासाठी खास बाहेर येऊन देत जाईन. वट आहे तुझी, वट वट इथे स्नित्सेल पण होते, हे पुढच्या वेळी घेऊ. आणि कोंबडी बघ, ही सुमसुम लावलेली, कळलं? ती साधी कांज्यातली आहे आणि ही सुमसुम लावलेली. איזה שירות. איזה שירות. תודה. אין כזה בארומה. כן, תודה रबा. तर इथे अशी व्यवस्था आहे. हे काय फार मोठं उपहारगृह वगैरे नाही आहे. इथे वाटेमध्ये इंडस्ट्रियल एरिया आहे, तर इथे आम्ही आलो. आता दाखवतो हा तुम्हाला आम्ही काय खाणार आहोत ते. तुझं जेवण एवढंच काय ग? एवढंच काळजी घेतले, ते पण 2 तुकड्या, म्हणजे अगदी चिमणीसारखं जेवण तिचं. मी त्याचं काय जास्त घेतलेलं असं नाही आहे. हा मासा घेतला, त्याचं नाव मला माहीत नाही, काय सांगता येत नाही. तिखट आहे, त्याच्यामध्ये रस्सा वगैरे आणि मिरची, लसूण आणि एक तळलेला मासा घेतला. तो तिनं मस्तपैकी गरम करून दिलेला आहे. तर थोड्या वेळापूर्वी खाल्लं. यांची परत पार्टी यांची. आता झाला बाबा, प्रवास सगळा संपला, घरी आलो आणि घराकडची कॉफी अगदी गंजी फ्रॉक घालून. याच्याशिवाय आपला दिवस संपत नाही.